शेतमजूर परेशान आहे, आज मागासवर्गीय परेशान आहे, अल्पसंख्याक परेशान आहे, ओबीसी परेशान आहे, ओपनचे परेशान आहेत। सर्व समाजामध्ये भांडणे लावून आपली पोळी भाजवण्याचं काम या भाजपच्या मंडळींनी केलेलं आहे। त्यामुळे या लोकांना बाजूला सारायचं काम उद्या 20 तारखेला आपल्या सर्वांना करायचं आहे आणि ते करावं ही विनंती आपल्याला आजच्या निमित्ताने करू इच्छितो। मित्रांनो, तेलंगणाचे इथं मंत्री आलेले आहेत। मुद्दा म्हणून सांगतो, आज आपल्या सर्वांना माहित आहे, आज भाजपचं सर्व सफाया होत आलेला आहे आणि निश्चितपणाने मुखेडमध्ये सुद्धा भाजपला साफ करायची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि ते तुम्ही करणार याच्यामध्ये मला शंका नाही। जिस तरह तेलंगाना में कांग्रेस राज्य में जो बात दिया है, जो गारंटी दिया है, जो वादा किया है, हमने निभाया है। कर्नाटका और तेलंगाना में कांग्रेस गवर्नमेंट आने के बाद पूरी राज्य में आरटीसी में पूरी महिलाओं टिकट के बिना फ्री जा सकते हैं आप। तेलंगाना में हमने पूरी किसानों का 18,000 करोड़ रुपए, 2 लाख रुपए तक हमने किसानों को कर्जा माफी किया था। हर घर में कर्नाटका में या तेलंगाना में 200 यूनिट बिजली का बिल मुफ्त में दे रहे हैं। अब सोच लीजिए, कर्नाटका में, तेलंगाना में, हिमाचल प्रदेश में, जहां जहां कांग्रेस की गवर्नमेंट आई है, जो हमने बात बोला है, जो वादा किया है, हमने निभाया है। पाटील यांना निवडून द्यावे अशी विनंती करण्यासाठी मी कर्नाटकातून आपल्यामुळे आलेलो आहे। महाराष्ट्र ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಬಹಳ ಮಹತ್ವದ ಚುನಾವಣೆ ಅಂತೇಳಿ ತಾವೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೋಬೇಕಾಗ್ತದೆ। ಈ ಚುನಾವಣೆಯ ಫಲಿತಾಂಶ ರಾಷ್ಟ್ರ ರಾಜಕಾರಣದ ಮೇಲೆ ಪರಿಣಾಮವನ್ನ ಬೀರ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಮ್ಮ ಗಮನದಲ್ಲಿರಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। ही संपूर्ण देशाला एक दिशा दर्शवणारी आणि फार मोठा फरक जाणवणारी आणि दिशादर्शक अशा प्रकारची निवडणूक आहे। आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे। ಈಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ, ಅವರು ಜನರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದವರಲ್ಲ। आता असलेले महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनता जनार्दनाच्या आशीर्वादामध्ये निवडून आलेले सरकार नाहीये आणि त्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालेले नाही। ಹಿಂದೆ ಇದ್ದಂತ ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದರು। ಕಾಂಗ್ರೆಸ್, ಎನ್ಸಿಪಿ, ಶಿವಸೇನೆ ಸೇರಿ ಸರ್ಕಾರವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿದ್ರು। यापूर्वी उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते। एनसीपी, काँग्रेस आणि शिवसेना असं एकत्रित येऊन राज्यामध्ये सरकार स्थापन करण्यात आलेलं होतं। ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದವರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲವನ್ನು ಮಾಡಿ ಹಿಂಭಾಗದಿಂದ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಹಿಡಿತಕ್ಕಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತದೆ। भारतीय जनता पार्टी ही पाठीमागून बॅकडोर, पाठीमागून दरवाजाने येऊन आमदार खरेदी करून सरकार निर्माण करण्याचा घाट या भाजप सरकारने उचलला। ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಅವರು ಶಿವಸೇನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದವರು, ಅವರನ್ನ ಶಿವಸೇನೆಯಿಂದ ಬೇರ್ಪಡಿಸಿ ಒಂದು ಗುಂಪನ್ನು ಶಿವಸೇನೆ ಗುಂಪನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಬೆಂಬಲವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಫಡ್ನವೀಸ್ ಅವರು ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। एकनाथ शिंदे यांना मूळ शिवसेनेतून बाजूला केले, त्यांच्या गटाला खरेदी केले आणि त्यांना या राज्याचे मुख्यमंत्री करून फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले।